नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या चलो गोगो, गिव मी हाय फाय. गिव मी हाय फाय. गोगो, गिव मी हाय फाय. हाय फाय. ये माय बॉय, थँक यू. तर मग आता मी चहा वगैरे घेते आणि मस्तपैकी गोगोला पण खाऊ घालते. तर मग मी नाश्ता करते. नाश्त्याला घेतलेत मी पोहे आणि दही. मी फर्स्ट टाइम ट्राय करते दही आणि पोहे. तर छान लागतात असे. एवढे मला आवडले नाही, बट छान लागत होते. नंतर नुसते पोहे खाल्ले तर ते नको वाटले आणि दही पोहे मग त्या दिवशी फुल दही पोहेच खाल्ले. ओके ओके, छान. तर मग आंघोळ वगैरे केली आणि बोललं गोगोचं कबड सेट करूया. गोगोकडे आता बरेच कपडे झाले, तर त्याचा कॉटमधून काढून कबडमध्ये सेट करायचे होते मला. तर ते काम चालू केलं मी. तर ना हा सगळ्यात गोगोचा पहिला कुर्ता जो गोगोला गणपतीत घातलेला असतो. त्याला त्याच्या कानात अडकला तो, कानातला मीन्स. तर मी त्याला डिरेक्ट फाडून टाकलं. फाडून कटरीने कट करून आणि सेम परत मी ओरडले की अरे ट्राय केलं तर सेम दुसरा घेतला. छोटा ठेवावा. ए इकडे 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 ये. एवढे कपडे क्यूट 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 कपडे, डंगरी वगैरे. ये इकडे. येतं का पाहू तुला? गोगो ए गोगा. हे येतं तुला? हे येईल तुला? हे येईल तुला? कृष्ण झालेला मी बनवलेलं स्वतः हाताने. गोगो का करती है तू? मी कपडे हे करते, आवरतीये. कालपासून पडलंय आणि तू काय करतोयस हे? गोगो आदो ए आदो. त्यात तुला बसायचंय का? त्यात बसायचंय का तुला? अरे 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 हळू 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 हळू. किती हेल्प करतो ना तुम्हाला? किती हेल्प करतोयस ना तुम्हाला? किती हेल्प. बापरे, एवढी हेल्प. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, एवढी ती हेल्प.
ओहो ओहो कशी गोड दिसतीये टोपी घातलीये तर. खूप इरिटेट झालाय तर टोपी घालते. फुल सोफा खाली गेलाय बघ. आता काढेल कसा. अच्छी ओगवी हा काढा काढा काढा. ओहो ओहो काढ काढ काढ. अगं माझी बाबा दे दे. हो ग दे फेकून दे. हो व्हेरी गुड. कोणी शिकवलं हे तुला? अरे बॉल आपला बॉल बॉल आपला बॉल बॉल विसरला मेन इरिटेट टोपी करत होती. पावटा भात बनवायला घेतला पण मला आठवेनाच झालंय की कसा बनवायचा. रेसिपी शॅल वी स्टार्ट. टीव्ही पण झाला लगेच. हा बघा. ओके हा पाणी आहे त्याच्यात. अरे काय आता आपण रेसिपी बघितली ना ते मी बनवते आता. ओके तर मग पहिला तेल म्हणाला पावटा भाजून घ्या. ही नवीनच स्टेप आहे जी 2-3 व्हिडिओ मी पाहिले त्याच्यात ही होती. काय माहिती ट्राय करू म्हटलं. लास्ट टाइम मी असं केलं असं काही करायला नव्हतं सांगितलं. सो पावटा आपला मी भाजून घेतलाय. तर भाजून घ्यायचं कारण म्हणजे की त्याचा वास निघून जातो. तर मला तर अजून जास्त येतोय वास. आता काय माहिती मी भातात येणार नाही. सो काही खडे मसाले आणि ते जिरं मोहरी पण टाकायचं असतं. ते काही मला आवडत नाही भातात. मी नाही टाकणार आहे. कढीपत्ता ऑलरेडी आता ह्याला खूप तेल आहे. सो मी तेल कमी टाकलं. मला कमी तेल आवडतं. तो भरपूर असा कांदा मसाला भाताला जेवढा कांदा तेवढा छानच लागतो. लागेल तो माझी एक फ्रेंड होती त्यांच्या शेतातील पावटा असायचा तर ती घेऊन यायची आणि मला प्रचंड आवडायचं. ती माझ्यासाठी खास घेऊन यायची. मी तर तिला काय म्हणायची की सारखं घेऊन ये. पण ती मला बोलायची की त्याचा सीझन असतो त्या सीझनलाच जमतो. हे मला नंतर कळालं तेव्हा तिने सांगितलं. तर याच्यात आता ॲड करते माझ्याकडे ओलं खोबरं आणि हे होतं
काय म्हणतात त्याला, कारण की मला आठवतं लास्ट इयर मी काय मसाला ॲड केलेला. तर मी बेसिक असा ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबिरीचा मसाला ॲड करतो. आय थिंक थोडंसं तेल लागेल. आणि आता खूपच झालं वाटतं ते. सायंकाळ आणि हे सगळं बनवताना गोगोला पण पाहायचं आहे, कारण की व्हिडिओ पाहायला आहे त्याने आणि मी कसा बनवते हे पण त्याला पाहायचं आहे मे बी. त्यामुळे त्याला हे पहा हां. तर मग हे थोडंसं शिजून देते मी. आता बेसिक स्पायसेस, थोडीशी धना पावडर, जास्त धना पावडर, आणि हा आहे माझ्या आजीचा मसाला. आजीचा मसाला इट मीन्स घरचा मसाला. तर ती आजी बनवते, तो मी आणि माझी मम्मी आम्ही त्याला आजीचा मसाला बोलतो. मम्मी रेसिपी सांगताना मला आजीचा मसाला टाक असं सांगते. तर पावटा भात रेडी झाला आहे. मस्त गरमागरम असा पावटा भात आणि तूप, चकली आणि मस्त अशी कोशिंबीर. मला कोशिंबीर फार आवडते भातासोबत, आणि चकलीसुद्धा जरा क्रंची क्रंची छान लागतं. अरे बाबाला सोडून गेला.